नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि माझ्यासोबत आहे। नमस्कार, मी वृषाली पाटील। सुरुवातीची बातमी आहे, महायुतीच्या शेवटच्या बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या। अजित पवार यांच्याकडून मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत। महिला वर्ग, शेतकरी यांच्यासाठी मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत। तसंच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुद्धा या योजना जाहीर करण्यात आल्याचं विरोधकांनी म्हटलंय। तर या शेवटच्या बजेटमध्ये अजित पवारांकडून महत्त्वाची ती म्हणजे लाडकी बहिणी योजनेचीही घोषणा करण्यात आली आहे। तर 21 ते 60 वर्षातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार अशी घोषणा अजित पवारांनी केली। महाराष्ट्रामधल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तसंच वारकऱ्यांसाठी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जाणार आहेत। वारकरी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। बजेटमधले हायलाइट्स आपण पाहूया। जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू होणार आहे। तर 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र कुटुंबियांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत। राज्यातील 17 शहरांमध्ये 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य केलं जाणार आहे। तर राज्यातील 17 शहरात 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य केलं जाणार आहे। अखेरच्या बजेटमधल्या हायलाइट्स आपण पाहतोय। तर आरोग्य उपकेंद्रामध्ये कर्करोग तपासणीच्या उपकरणांसाठी 78 कोटींचा निधी दिला जाणार आहे। तर 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या बालकांच्या नावापुढे आधी आईचं नाव लावावं लागणार आहे। शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेमध्ये आता 25,000चं अनुदान मिळणार आहे। 25 लाख महिलांना लखपती दीदी करणार असं अजित पवारांनी म्हटलंय। तर राज्यामध्ये लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी आर्थिक योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचीही सुरुवात होणार आहे। महिला वर्गासाठी आजच्या बजेटमध्ये काय हे आपण पाहतोय। योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षातल्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे। तर या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा निधी दिला जाईल। जुलै 2024 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवलेला आहे। या अंतर्गत 10,000 ऐवजी आता 20,000चा निधी दिला जाईल। राज्यातील 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येईल। महिला लघु उद्योजकांनी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परताव्यासाठी आई योजना असेल। महिला बालकांविरोधातील खटले चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना निधी मिळणार आहे। तर अर्थसंकल्पामध्ये आता वारकऱ्यांसाठी काय ते आपण पाहूया। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रतिदिंडी 20,000चा निधी देण्यात येणार आणि वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार आहे। निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाखांचा निधी नियोजित करण्यात आलेला आहे। पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे। दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार केले जाणार आहेत।